मैत्रिणींनो, आज आपण खूप महत्त्वाच्या अशा विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे स्क्रीन टाईम कमी कसा करावा. आजकाल आपण सगळेच फोनच्या इंटरनेटच्या जगात इतके गुंतलो आहोत ना, की घराचे काम पूर्ण झाले ना की आपण हातात लगेच फोन घेऊन बसतो. जो वेळ आपल्या मुलांसोबत आपण घालवायचा, स्वतःसोबत घालवायला पाहिजे, तो वेळ आपण आपल्या मोबाईलवर घालवत असतो, मोबाईल स्क्रोल करत असतो. जरा जरी आपण निवांत होतो तेव्हा आपल्या हातात मोबाईल हा असतोच. तुम्हाला असं वाटतंय का की दिवसातील तासनतास तुम्ही फक्त स्क्रोलिंगमध्ये वाया घालवत आहात, खूप वेळ वाया घालवत आहात? जर तुमचे उत्तर हो असेल ना आणि तुम्हाला पण तुमचा स्क्रोलिंग टाईम, मोबाईल पाहण्याचा टाईम जर कमी करायचा असेल ना, तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. कारण मी आज तुम्हाला अशा काही सोप्या पण प्रभावी अशा टिप्स सांगणार आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रीन टाईम नक्कीच कमी करू शकाल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या मुलांसोबत आणि स्वतःसोबत वेळ घालवू शकता आणि आनंदी जगू शकता. शिवाय स्क्रोलिंगच्या होणाऱ्या वाईट परिणामांपासून तुम्ही वाचू देखील शकता. नंबर 1, सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे नोटिफिकेशन बंद करा. बघा, सोशल मीडियाच्या नोटिफिकेशन आपल्यासारखे मोबाईलकडे खिचून घेतात, लक्ष वेधून घेतात. तुमच्याही बाबतीत असे होते का? कमेंट करून नक्की सांगा. बरेच जणांचे लक्ष नोटिफिकेशनवर जास्त असते आणि नोटिफिकेशन पडल्या की मोबाईल लगेच आपल्या हातात असतो आणि तो तासनतास आपल्या हातातच राहतो. म्हणूनच जे ॲप्स महत्त्वाचे नाहीत ना, गरजेचे नाहीत ना, त्यांची नोटिफिकेशन बंद करूनच ठेवा. तेवढीच नोटिफिकेशन चालू ठेवा जेवढी तुमची गरजेची आहे, ज्यातून तुम्हाला तुमचे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट मेसेज मिळणार आहेत, महत्त्वाच्या नोटिफिकेशन मिळणार आहेत, तेवढ्याच तुम्ही चालू ठेवा. नंबर 2, डिजिटल वेलबिंग फीचर तपासा. सर्वात आधी हे बघा की तुम्ही दिवसाला किती तास फोन बघत आहात. तसे कसं तपासायचं बरं? तर अँड्रॉइडमध्ये डिजिटल वेलबिंग असा ऑप्शन असतो आणि आयफोनमध्ये स्क्रीन टाईम म्हणून असा ऑप्शन असतो. ते तपासा. जेव्हा आपण किती तासनतास फोन बघत आहोत, किती तास फोन बघत आहोत, हा आकडा जेव्हा आपल्यासमोर येईल ना, तेव्हा आपल्याला कळते की आपण किती वेळ मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करण्यात वेळ घालवत आहोत. नंबर 3, नो फोन झोन. घरात एखादी अशी जागा ठरवून द्या आणि तिथेच फोन ठेवा. सतत जवळ फोन ठेवू नका, म्हणजे लक्ष आपले सतत त्या फोनवर, मोबाईलवर जाणार नाही आणि गरजेचे आहे तेवढाच फोन वापरला जाईल. हा उपाय साधा आहे पण पॉवरफुल नक्कीच आहे, जो मी स्वतः वापरलेला आहे. तसेच जेवताना फोन पूर्णपणे लांब ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी फोन बाजूला ठेवूनच द्या. यामुळे तुमची झोपही शांत लागेल आणि फोन झोनच्या बाहेर पडाल. नंबर 4, छंद जोपासा. लगेच तुमचा स्क्रीन टाईम सुटणार नाही. जेव्हा तुम्हाला मोबाईल पाहण्याची इच्छा होईल ना, तेव्हा एक छोटासा छंद जोपासा. थोडं वाचन करा, आवडती गाणी ऐका किंवा काहीतरी आवडीचे करा. मी तर स्वतः तेच करते. थोडासा मुलांसोबत खेळायला प्राधान्य देते, खेळायला वेळ देते. कधी कधी शिलाई काम करत बसते. असेच तुम्ही देखील करू शकता आणि आपला मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करू शकता. नंबर 5, स्क्रीनला म्हणजेच मोबाईलला पर्याय निवडा. डायरी लिहा, जुन्या आठवणींच्या फोटोंचा अल्बम पहा, एखादी कादंबरी वाचायला सुरुवात करा किंवा एखादी कला, स्किल शिका, ज्यातून तुम्हाला नवीन काहीतरी करता येईल. मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा आपल्या माणसांशी गप्पा मारण्यात जो आनंद असतो ना, तो आनंद कशातच नाही. नंबर 6, मोबाईल स्क्रोलिंग करण्याचे तोटे सर्वात जास्त काय आहेत ना, ते समजून घ्या. फोनचा जास्त वापर केल्याने शरीरावर परिणाम करतो. डोळे आणि मान दुखू लागतात, मेंदू थकतो. रात्री उशिरा फोन वापरल्याने झोप देखील बिघडते. म्हणूनच फोन बघण्याचा, स्क्रोलिंग करण्याचा वेळ आणि टायमिंग फिक्स करा. अनावश्यक स्क्रोलिंग थांबवा. फोनवर नियंत्रण ठेवा. फोनने तुम्हाला नियंत्रित करू नये. झोप व आरोग्य खूप गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा माझ्या मैत्रिणींनो, मोबाईल हे एक साधन आहे. आपण त्याच्यासाठी नाही आहोत, तो आपल्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही त्याचे मालक बना, सेवक नाही. सुरुवातीला कठीण वाटेल पण हळूहळू सवय होईल. नक्की प्रयत्न करून पहा. तुमचा मोबाईल स्क्रोलिंग टाईम किती आहे? कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच उपयुक्त अशा माहितींसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू